ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 4 ज्ञान संन्यास योग, भाग 1. ओवी क्रमांक 1. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले, साचा सरिसे. आज श्रवणेंद्रियांचा भाग्योदय झाला आहे. कारण जसे स्वप्न सत्य व्हावे त्याप्रमाणे आज गीतेचा ठेवा पाहावयास मिळाला. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसत से. आधीच अध्यात्म विचाराचा विषय, तिचे प्रतिपादन करणारा प्रत्यक्ष जगजेटी भगवान श्रीकृष्ण आणि ऐकणारा भक्तश्रेष्ठ अर्जुन. जैसा पंचमाला पू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तै भला जाहला विनोदू कथेचा ये. ज्याप्रमाणे पंचम स्वर, सुवास, उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. कैसी आगळीक देवाची, जे गंगा वोळली अमृताची, होका जपे तपे श्रोतयांची फळा आली. अहो, केवढे हे सुदैव की ही अमृताची गंगा आपल्याला लाभली आहे, किंवा श्रोत्यांनी केलेली जप तप आदी पुण्ये आज फळाला आली आहेत. आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. म्हणून आता सर्व इंद्रियांनी श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या श्रीकृष्णार्जुन सुख संवादाचे सुख उपभोगावे. हा अतिसो अति प्रसंगे, सांडूनी कथाची ते सांगे, जे श्रीकृष्णार्जुन दोघे बोलत होते. हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे करून श्रीकृष्ण अर्जुन काय बोलले ती हकीकत सांग, असे निवृत्तीनाथ म्हणाले. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलीज तू असे. त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर सद्भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला, कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकिसी, जेन संगेची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. प्रत्यक्ष पिता वसुदेव, माता देवकी, भाऊ बळीभद्र यांनाही जे गुह्य ज्ञान त्याने सांगितले नाही, ते परमरहस्य केवळ अर्जुनाला सांगत आहेत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे पीक, या तेची आधी. अहो, देवी लक्ष्मी इतकी जवळ असणारी, पण तिला सुद्धा जे प्रेमसुख दिसले नाही, ते फक्त अर्जुनाला आज लाभत आहे. सनकादिकांची आशा, वाढी नल्या होतिया कीर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा, येतीची ना. परमात्म सुख आम्हालाच पूर्णपणे प्राप्त होईल अशा सनकादिकांच्या आशा खरोखर खूप बळावल्या होत्या, पण त्यांनाही अर्जुनाच्या तोडीचे यश मिळाले नाही. या जगदीश्वराचे प्रेम, एत दिसतसे निरुपम,
कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. खरोखर श्रीकृष्णाचे अर्जुनावर अपरंपार प्रेम दिसते आहे. या पार्थाने एवढे सर्वोत्तम पुण्य कसे केले कळत नाही. हो का जयाची प्रीती अमूर्तहा आला व्यक्ती, मज एकवकी याची स्थिती आवडतू असे. पहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण निराकार असून साकार झाला, मला वाटते ते दोघे परस्पर प्रेमाने एकरूपच झालेले आहेत. एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे, जेत ध्यानाचेही डोळे पावतीना. नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदार्थाला समजत नाही, ध्यानधारणेची दृष्टी याला पाहू शकत नाही. तो हा निजस्वरूप अनादी निष्कंप, परिकवणे माने सकृप जाहला आहे. असा अनादी अनंत निश्चल आणि आत्मस्वरूपी असलेला भगवान अर्जुनाच्या प्रेमामुळे पहा किती सहृदय झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे. हा श्रीकृष्ण त्रैलोक्य रूपी वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे पहा. मग देव म्हणे अगा पंडूसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची. मग देव म्हणाले, अर्जुना, हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ही गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे. मग तेणे विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती मनुला उत्तम प्रकारे सांगितली. मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मनुने ही योगस्थिती आत्मसात करून तिचा उपदेश आपला मुलगा इक्ष्वाकू याला दिला. त्याप्रमाणे या योगाची परंपरा मुळापासून विस्तारली. मग आणिकही या योगाते राजर्षी जाहले जाणते, परी तेथोणी आता सांप्रते नेनिजे कोणी. मग पुढे आणखीही हा निष्काम कर्मयोग जाणणारे पुष्कळ राजर्षी होऊन गेले. तेव्हापासून आता हल्ली कोणीही हा योग जाणत नाही. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला. त्यांना शरीरच महत्वाचे वाटू लागले, म्हणून त्यांना आत्मबोधाचा विसर पडला. अव्हाटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आस्था बुद्धी आडमार्गाला लागली, प्राणी वासनेच्या नादात लागले. देहादिक प्रपंच आणि त्यातील व्यवहार प्राणांपेक्षा प्रिय वाटू लागले. एरवी तरी खवणे यांचा गावी, पाटावे काय करावी, सांगे जात्यंधारवी काय आथी. नाहीतर नग्न लोकांच्या गावी उत्तम जातीच्या वस्त्रांचा काय उपयोग, जन्मांधाला सूर्याचे काय महत्व. का बहिरयांचा आस्थानी, कवन गीता ते मानी, की कोल्हेया चांदणी आवडी उपजे. किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कसला सन्मान, किंवा कोल्ह्यांच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. पै चंद्रोदया आरोते,
जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. चंद्रोदय होण्यापूर्वी ज्याच्या डोळ्यांना दिसत नाही, असे कावळे चंद्राला कसे ओळखणार? तैसे वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाष नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. त्याप्रमाणे वैराग्य रूपी नगराला जे कधी गेलेच नाहीत, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी काय प्राप्ती होईल? कैसा नेनो मोहो वाढीनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकीये. हा मोह कसा वाढला कोण जाणे, त्यामुळे पुष्कळ काळ वायाला गेला आणि या लोकात कर्मयोगाचा लोप पावला. तोची हा आजी आता, तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता, भ्रांती न करी. तोच हा कर्मयोग अर्जुना तुला आज खरोखर सांगितला. आता सर्व संशय टाकून दे. हे जीबीचे निज गुज, परी केवी राखो तुझ, जे पडियेसे तू मज म्हणून या. हे कर्मयोगाचे तत्व माझ्या मनातील गहन रहस्य आहे, परंतु मी ते तुझ्यापासून लपवून ठेवले नाही, कारण तू माझा फार आवडता आहेस. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचे जीव सर्वस्व आहेस. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जाओ, जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. अर्जुना, तुझा आणि माझा संबंध विश्वासाचा, निकटचा आहे. त्यावेळी तुझी फसवणूक कशी करावी? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी नावे कहे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझ ज्ञानत्व हरावे लागे आधी. तरी हे क्षण मात्र बाजूला ठेवून आणि गडबड आवरून प्रथम तुझे अज्ञान दूर केले पाहिजे. तव अर्जुन म्हणे हरी, माय आपुले याचा स्नेहो करी, येथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधी श्रीहरी, पहा बरे, आई आपल्या बाळावर प्रेम करते, यात आश्चर्य ते काय? तू संसार श्रोतांची सावली, अनाथा जीवांची माऊली, आमुते किर प्रसवली तुझीच कृपा. संसार तापाने शिनलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवाची माऊली आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्म मिळाला आहे. देवा पांगुळ एकादे विजे, तरी जन्मोनी जोजारू साहिजे, हे बोलो काय तुझे तुझची पुढा. देवा, एखादे अपंग मूल जन्माला आले तर आईला त्याच्या जन्मापासून त्रास सहन करावा लागतो. तसेच हे सगळे तुमच्या समक्ष बोलावे काय? आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई, तेवीची देवे कोपावे ना काही बोलाये का. आता देवा, माझ्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या आणि माझ्या बोलाचा राग मानू नका. तरी मागील जे वार्ता, तुवा सांगितली होती अनंता, तू नावेक मज चित्ता मानेची ना. अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशिला. कारण तो विवस्वत कोण होता
हे आमच्या वाडवडिलांनाही ठाऊक नाही. त्याला तुम्ही उपदेश केला हे कसे शक्य आहे? तो परी ऐकी जे बहुता काळांचा, आणि तू तव कृष्ण सापेचा, म्हणून गाये मातूचा विसंवादू. तो विवस्वत फार प्राचीन आहे आणि तो आजच्या काळातला, तेव्हा तुझे हे बोलणे विसंगत वाटते. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणिजे, हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा. तसेच तुझे अगम्य चरित्र मला कसे समजणार? तेव्हा हे सगळे खोटे आहे असे तरी कसे म्हणावे? परी हेची मातू आगवी, मी परियेसे तैशी सांगावी, जे तुवाची तया रवी केवी उपदेशू केला. तेव्हा तूच त्या सूर्याला उपदेश कसा केलास, ती सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. तव कृष्ण म्हणे पंडूसुता, तो विवस्वतू जय होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ. यावर श्रीकृष्ण म्हणाले, जेव्हा तो सूर्य विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो असे अज्ञानाने तुला वाटते. तरी तुगा हे नेनसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परितिये न स्मरसी आपुली तू. तुला हे माहीत नाही की तुमचे आणि आमचे कितीतरी जन्म होऊन गेले आहेत, पण तुला आमच्या मागील जन्माचे स्मरण नाही. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्तही स्मरे धनुर्धरा. पण ज्या ज्या वेळी मी जो जो अवतार घेतला ते सगळे अर्जुना मला आठवते. म्हणून आघवे मागील मज आठवे, मी अजुही परिसंभवे प्रकृती योगे. म्हणून मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेने जन्मास येतो. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझाची ठाई. माझे अविनाशित्व भंगत नाही, पण अवतार घेणे आणि निजधामास जाणे या क्रिया मी योगमायेने दाखवितो. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्मादिनु ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. माझे स्वातंत्र्य तर बिघडत नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे दिसते. ते केवळ अज्ञानामुळे, एरवी तसे काहीच नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचेनी आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, ती आरशामुळे. वास्तविक मूळ वस्तूला दुसरे रूप असते का? तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जय अधिष्ठी, तै साकारपणे नटे नटी कार्या लागी. त्याप्रमाणे अर्जुना, मी निराकार आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय घेतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाने नटतो. जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओगु हा स्वभावे आद्य असे. जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे मी प्रत्येक युगात रक्षण करावे, हा माझा मुळापासून चालत आलेला कार्यक्रम आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी व्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. यासाठी जेव्हा या लोकी अधर्म धर्माचा पराभव करतो, तेव्हा मी जन्मरहितपणा बाजूला ठेवतो. माझे निर्गुणत्वही मी विसरून जातो आणि पुन्हा जन्म घेतो. येथपर्यंत 50 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या
आपण अध्याय 4 भाग 2 यामध्ये पाहूया. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.